ही पाईपलाईन पाण्याची किंवा तेलाची नाही, गॅसची किंवा ऑप्टिकल केबलसाठी नाही. ही पाईपलाईन आहे बिअरची. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. एका कंपनीनं चक्क बिअरची पाईपलाईन टाकली आहे. ही आहे बेल्जियम मधल्या ब्रुगेश शहरातली 150 वर्ष जुनी आणि जगप्रसिद्ध बिअर कंपनी हाल्वमान, म्हणजेच स्थानिक भाषेत अर्धाचंद्र. या कंपनीनं फॅक्टरी ते बॉटलिंग प्लांट अशी पाईपलाईनच टाकली आहे. या पाईपलाईनची लांबी तब्बल 3 किलोमीटर आहे. विशेष म्हणजे शहरात कशालाच धक्का न लावता ब्रुगेश शहराचं ऐतिहासिक महत्त्व, हे जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण. युनेस्कोनं जागतिक ठेवा असल्याचा दर्जा दिलेल्या या शहरात अनेक जुन्या आणि देखण्या इमारती आहेत. इथले रस्ते पक्के नाही आहेत. फॅक्टरीपासून बॉटलिंग प्लांटपर्यंत बिअर नेली जायची ट्रॅक्समधून. कोबाच्या रस्त्यावरून 40 टनांचे टँकर्स रोज नेले जायचे. दररोज असे 4-5 ट्रक्स शहराच्या मध्यभागातून जायचे. मग रस्त्याला त्रास, पर्यटकांना त्रास आणि पर्यावरणालाही. यावर मग कंपनीनं हा असा बिअर पाईपलाईनचा पर्याय काढलाय. How it went in a technical way, etc. And as I was speaking with these guys, I was realizing that in fact building a beer pipeline would be feasible and was actually something that was not just a dream, that but would be possible. शहराच्या कोणत्याही पुरातन भागाला धक्का न लावता पाईपलाईन टाकायची असल्यानं तब्बल 4 वर्ष त्याचं नियोजन सुरू होतं. पण एकदा आराखडा तयार झाल्यावर अवघ्या 5 महिन्यात काम पूर्ण करण्यात आलं आणि पाईपलाईन कार्यान्वितही झाली. देखण्या शहरावर डाग असलेल्या टँकर ट्रॅक्सना कायमचा निरोप देण्यात आला. या कामाला तब्बल 40 लाख युरोंचा खर्च आलाय. हा पैसा कंपनीनं कसा उभारला हे पाहणंही गमतीचं आहे. थोडंफार अनुदान मिळालं असलं तरी 35 लाख युरो लोकांकडून जमा केलेत. गमतीचा भाग असा की याची परतफेड युरोमध्ये नव्हे तर बिअरमध्ये केली जाणार आहे. 7,500 युरो देणाऱ्यांना आयुष्यभरासाठी रोज एक ब्रुगेज हॉट बिअरची बाटली दिली जाणार आहे. आता बोला, 3 चीयर्स फॉर हाल्वमान. हिप हिप हुर्रे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.